नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्यात की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण 2 ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहे. एक बँक निफ्टीमध्ये आहे आणि एक निफ्टीमध्ये आहे. तर फर्स्ट ट्रेड जो आहे तो आपला बँक निफ्टीमध्ये आहे. तर बँक निफ्टी आधी डिस्कस करून घेऊ एक्झॅक्टली कोणत्या लेवल तो एक्झिक्यूट झालेला आहे ते. बँक निफ्टीची ओपनिंग आज टोटली फ्लॅट होती. जवळपास हा जो रेंज होता कालचा ह्याच्यामध्ये आणि ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डलने स्ट्रॉंगली बेरिश क्रिएट केली. स्ट्रॉंग कॅन्डल होती. डायरेक्टली आणि जो पीडीएल आहे हा चांगल्या कॅन्डलनी ब्रेकडाऊन केलेला होता. बट जनरली जे सायकोलॉजी राहते, जे नॉर्मल रिटेल ट्रेडर राहतात त्यांचं असं राहते की काल मार्केट टोटली साईडवेज होतं. डाऊन साईडला जर ब्रेकडाऊन देईल तर ते डाऊन साईडला ट्रेड घेतात आणि अपसाईडला जर ब्रेकआउट देईल तर ते अपसाईडला ट्रेड घेतात. तर त्यांच्याच माइंडसेटसोबत प्ले करून आज मार्केटने त्यांना ट्रॅप केलेलं आहे आणि त्यांना इन्व्हाइट केलं आणि लगेचच अपसाईडला रिव्हर्स केलेलं आहे आणि चांगली मोमेंटम अपसाईडला दाखवलेली आहे. जेव्हा ही कॅन्डल क्लोज झाली तर मी लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला अलर्ट केलेलं होतं की इथे कोणालाही एंट्री करायची नाही आहे. यांनी पीडीएल तर ब्रेक केलेला आहे बट आपल्याला इथे एक रेंज पाहिजे होती. रेंज करून जर ह्यांनी ब्रेकडाऊन दिलं असतं तर इथे जो एसएल आहे तो पण स्मॉल झाला असता आणि खालचे जे टार्गेट आहे ते क्लिअरली ओपन होते. बट बँक निफ्टीने इथे कोणताही रेंज क्रिएट केलेलं नाही आहे. डायरेक्टली इथे क्लोजिंग दिली, डायरेक्टली वर निघायला लागला आणि इथे क्लिअर झालेलं होतं. आता हे जे सेलर आहे यांना इथे ट्रॅप केलेलं आहे. इथे कन्फर्म झालेलं होतं की हा डायरेक्टली वर साईड जाऊ शकतो. बट हा जो हर्डल होता हा खूप जवळ होता, त्यामुळे या कॅन्डलमध्ये आपण एंट्री घेतलेली नाही आहे आणि तसंही आपण या कॅन्डलमध्ये एंट्री करत नाही कारण की खूप मोठी कॅन्डल आहे. रिस्क रिवॉर्ड इथे प्रॉपरली मॅच होत नाही, त्यामुळे आपण याला इग्नोर केलं. मी क्लिअरली सांगितलेलं होतं की हा एक चांगला रेजिस्टन्स आहे. ऑलरेडी जे ब्रेकडाऊन आहे त्यामध्ये भरपूर जणांनी ट्रेड घेतलेला असेल, ते ऑलरेडी ट्रॅप झालेले आहे. इथे जेव्हा हा एक रेंज क्रिएट करेल त्यानंतर ब्रेकआउट देईल तर आपण ट्रेड एक्झिक्यूट करू. तर एक्झॅक्टली आपण या लेवलवरच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. इथे पुन्हा एकदा सेलरने डाऊनसाईडने आणण्याचा प्रयत्न केला बट पुन्हा इथे अग्रेसिव्हली बायर ऍक्टिव्ह झाले. अपसाईडला ब्रेकआउट दाखवलेला आहे आणि जी क्लोजिंग दिलेली आहे ती पण स्ट्रॉंग होती, एक्झॅक्टली या लेवलच्या वर होती. तर जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. हा स्विंग लो आपण एसएल लावलेला होता. आपलं जे टार्गेट होतं ते फर्स्ट टार्गेट होतं पीडीएच, कारण की पीडीएच जो आहे तो रेजिस्टन्सचं काम करू शकतो. त्या अकॉर्डिंग हा आपण डिसिजन घेतलेला होता. इथे प्रॉपरली 1:1 मॅच होत होता, त्या अकॉर्डिंग आपण ही स्पेस काढून ठेवलेली होती. आपण एंट्री घेतल्यानंतर लगेचच ही कॅन्डल मोठी निघाली आणि डायरेक्टली पीडीएचच्या वर यांनी क्लोजिंग दिलेली आहे. तर जेव्हा पण अशा प्रकारे कॅन्डल निघते आणि स्ट्रॉंग क्लोजिंग देते तर जनरली चान्सेस राहतात की तो अजून अपसाईडला मोमेंटम करेल आणि तेच बँक निफ्टीने केलेलं आहे. ही कॅन्डल क्लोजिंग दिली, त्यानंतर पुन्हा थोडा वेळ थांबलेला आहे, थोडा रेस्ट केला, त्यानंतर पुन्हा डायरेक्शन दाखवलं आणि एक पुन्हा मोठी कॅन्डल क्रिएट केलेली आहे. तर जेव्हा ही मुवमेंट होत होती या लेवलपासून तर या लेवलपर्यंत, या लेवलमध्ये आपल्याला ट्रेडिंगचा चान्स नाही मिळाला. आपण ट्रेड टोटली होल्ड करून ठेवलेली होती. जेव्हा इथे एक हाय लावला, एक खाली आला, पुन्हा वर गेला, इथे क्लिअर स्विंग पण दिला होता. तर या स्विंग अकॉर्डिंग आपल्याला एक ट्रेडिंगचा चान्स मिळाला. जो एसएल आपण इथे लावलेला होता तो डायरेक्टली उचलून आपण ह्याच्या खाली लावला. जेव्हा इथे स्लो अँड स्टडीली हा अपसाईडला जायला निघाला तर जेव्हा इथे आणि एक हाय लावला तर या लेवलपासून तर या लेवलपर्यंत ऑलमोस्ट 1100 पॉईंटची मुवमेंट झालेली होती. तर इथे आपल्याला ट्रेड बुक करायचीच होती आणि प्रॉपर मार्केट आपल्याला चान्स पण देत होता, कारण की परफेक्टली जर तुम्ही बघाल तर हे जे स्विंग आहेत प्रॉपरली अपसाईडला शिफ्ट होत आहेत. त्या अकॉर्डिंगच आपण ट्रेडिंग पण केलेली आहे. जेव्हा इथे एक हाय लावला आणि आपला ट्रेडिंग जो आहे तो या स्विंगवरून या स्विंगवर येऊन पोहोचलेला होता. तर इथे हाय लावून जेव्हा बँक निफ्टी रिव्हर्स झालेला आहे तर इथे लावला जो ट्रेडिंग आहे तो या कॅन्डलमध्ये आपला बुक झाला. त्यानंतर बँक निफ्टीने थोडीशी व्होल्टिलिटी पण क्रिएट केलेली आहे. मी एक्सपेक्ट केलेलं होतं की हा डायरेक्टली पीडीएचपर्यंत येऊ शकतो. जी लेवल आहे 45,700ची, मी लास्ट टाइममध्ये तुम्हाला सांगितलेलं पण होतं. तर त्या अकॉर्डिंग मी टाईट टेल करायला स्टार्ट केलं आणि आपण जो सोल्ड करून ठेवलेला होता तो 45,700चाच होता. जर हा डायरेक्टली या लेवलपर्यंत आला असता तर पीएमने खूप स्पाइक लावले असते, त्यामुळे मी इथे टाईट टेल केलेला होता. बुक झाल्यानंतर इथे थोडीशी व्होल्टिलिटी आहे, त्यानंतर टोटली साईडवेज आहे आणि जे क्लोजिंग आहे ती पण या रेंजच्या मध्येच आहे. तर आजचा सोपा ट्रेड होता. मी सांगितलेलं होतं की थोडीशी सायकोलॉजी पण मॅच करावं लागते आणि लेवल्सवर पण लक्ष ठेवावं लागते. तर तेच आपण आज केलेलं आहे. एक्झॅक्टली आपला जो सेटअप आहे तो इथे ॲक्टिवेट झाला. इथे आधी जे सेलर आहे त्यांना ट्रॅप केलं, वरच्या साईडने डायरेक्शन दाखवलं जे की ह्या कॅन्डलमध्ये होतं. त्यानंतर एक्झॅक्टली रेजिस्टन्स लेवलवर यांनी एक रेंज क्रिएट केला, ब्रेकआउट दाखवलं, आपण इथे एंट्री घेतली. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण ते कॅरी केलं आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या स्विंगच्या खाली इथे आपला बुक झालेला आहे. तर इझी सेटअप होता. मी लास्ट टाइममध्ये तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन पण केलेलं होतं. भरपूर जणांनी माझ्यासोबत इथे ट्रेड पण घेतलेला होता आणि चांगल्या लेवलवर त्यांनी प्रॉफिट पण बुक केलेला आहे. तर हे होतं बँक निफ्टीचं. याचबरोबर बघून घेऊ की निफ्टीमध्ये आपला ट्रेड कुठे एक्झिक्यूट झालेला आहे ते. निफ्टीची ओपनिंग आज स्लाइटली थोडीशी गॅपअप होती. हा जो क्लोजिंग लेवल होता ह्याच्या खाली यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल यांनी इंडिकेशन क्रिएट केली बट पीडीएलच्या खाली होतं. इथे आपला बायसनेस होता कारण की जो बँक निफ्टी आहे तो पण पीडीएलच्या खाली होता आणि निफ्टी पण पीडीएलच्या खाली होता. बट इथे कन्फर्मेशन नव्हतं. याच्याकडे दोन्ही साईडनी स्पेस होता. वरच्या साईडनी बाईंग करू शकलो असतो आणि डाऊन साईडने आपण सेलिंग करू शकलो असतो. बँक निफ्टीपेक्षा निफ्टीने चांगलं रिॲक्शन दाखवलेलं आहे. थर्ड कॅन्डलमध्ये त्यांनी ब्रेकआउट दाखवलं बट हा जो क्लोजिंग लेवल होता हा जवळ होता, त्यामुळे आपण इथे एक्झिक्यूट केलेलं नाही आहे. मोमेंटम स्काल्पसाठी मी या कॅन्डलच्या क्लोजिंगवर तुम्हाला सांगितलेलं होतं की इथे ट्रेड घेऊ शकता. जे टार्गेट आहे ते सरळ सरळ हा लेवल आहे. एक्झॅक्टली त्यांनी तो लेवल टच केलेला आहे. इथे थोडीशी व्होल्टिलिटी क्रिएट केली बट जे टार्गेट आहे ते डन करून दिलेलं आहे. मी कन्फर्म नव्हतो कारण की मला एक रेंज पाहिजे. रेंज ब्रेकआउट आल्यानंतरच मी ट्रेड घेतो. तर निफ्टीचा जो ट्रेड आहे तो आपला एक्झिक्यूट झालेला आहे या कॅन्डलमध्ये.
कारण या कॅन्डलमध्ये तर आपण बँक निफ्टी एक्झिक्यूट केला. ही कॅन्डल जर ब्रेकआउट असती तर आपण इथे पण ट्रेड घेऊ शकलो असतो. बट बँक निफ्टीमध्ये चांगला सेटअप होता, त्यामुळे आपण बँक निफ्टीला घेतलं आणि बँक निफ्टीकडे स्पेस पण होता, ह्याच्याकडे पण स्पेस होता. बट ही जर रेंज यांनी काढली असती तर एक क्लिअरिटी आली असती, त्या अकॉर्डिंग आपण या लेवलपर्यंत एक प्ले केलं असतं. बट यांनी थोडीशी मोमेंटम केली, एक स्विंग क्रिएट केला. स्विंग क्रिएट केल्यानंतर इथे एक WRC क्रिएट झालेली आहे. तर या WRCच्या क्लोजिंगवर आपण एंट्री एक्झिक्यूट केली आणि सेम कॅन्डलचा लो आपण SL लावलेला. जे आपण टार्गेट काढून ठेवलेलं होतं आज ते 70 पॉईंटचं होतं. एक्झॅक्टली या लेवलपर्यंत ते टार्गेट निघत होतं. एंट्री केल्यानंतर स्लो अँड स्टडीली हा अपसाईडला निघाला, एक हाय लावला, तर इथे आपल्याला स्मूथली ट्रेलिंगचा चान्स पण मिळाला. स्विंग टू स्विंग आपण इथे ट्रेल केलेला आहे. एंट्री घेतल्यानंतर फर्स्ट जो ट्रेलिंग होता तो आपण ह्याच्या खाली लावला, सेकंड जो होता तो ह्याच्या खाली लावला. इथे जेव्हा हा थोडा वेळ थांबून राहिलेला होता आणि ऑलरेडी जे टार्गेट आहे ते डन झालेलं होतं, तर याच्यामध्ये ही जी स्पेस होती ही खूप मोठी होती आणि आपल्याला ज्या प्रकारे मी सांगितलं की जो ट्रेड आहे तो आपल्याला लवकर बुक करायचा होता, त्या अकॉर्डिंग मी ह्या कॅन्डलचा रेफरन्स घेतला. इथे एक मधात एक होल्ड पण होता आणि एक रेंट कॅन्डल पण क्रिएट केलेली होती. तर या अकॉर्डिंग मी जो ट्रेल आहे तो इथनं उचलून ह्याच्या खाली लावला. जेव्हा इथे निफ्टी हाय लावला आणि इथनं रिव्हर्स झालेला आहे, तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला. त्यानंतर निफ्टी पण थोडीशी व्होल्टिलिटी क्रिएट केलेली आहे, साईडवेज गेला आणि आता जी क्लोजिंग दिलेली आहे ती पण रेंजमध्येच आहे. मी लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं होतं की आता हा जो रेंज आहे हा ब्रेकआउट करणार नाही. जर ब्रेकआउट पण केला तर जी क्लोजिंग आहे याच्या आतमध्येच हा देऊ शकतो. रिव्हर्सलसाठी तुम्ही इथे ट्रेड करू शकले असते. मी सांगितलेलं होतं की याच्या खाली जर एक WRC येईल तर डायरेक्टली तुम्ही या लेवलपर्यंत त्यानंतर डायरेक्टली PDLपर्यंत एक टार्गेट ठेवू शकता. बट त्यांनी पूर्ण दिवस जी लेवल आहे ते होल्ड केलेली आहे आणि आता जी क्लोजिंग पण दिलेली आहे ती पण रेंजच्या मध्येच आहे. तर हा वर पण नाही गेला आज आणि याच्या खाली पण नाही आलेला आहे. तर निफ्टीचा पण ट्रेड आजचा इझी होता, आपण इथे एक्झिक्यूट केलेला आहे. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या लेवलमध्ये इथे बुक झालेला आहे. तर इथे दोन्ही इंडायसेसचे डिटेल तुम्हाला समजलेले असतील. तर आता एक्झॅक्टली बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये आपल्या कोणत्या टाइमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो बँक निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 10 वाजून 5 मिनिटांनी. तिथे मी बँक निफ्टीचा 45,700चा पीस होल्ड केलेला, तो केलेला 242 मध्ये. त्यानंतर लगेचच ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये आपल्याला ब्रेकआउट ट्रेड मिळाला जो की निफ्टीचा ट्रेड होता, तो आपण एक्झिक्यूट केलेला आहे 10 वाजून 35 मिनिटांनी. तिथे मी निफ्टीचा 21,700चा पीस होल्ड केलेला, तो केलेला 146 मध्ये. आणि जेव्हा हे दोन्ही ट्रेड सुरू होते तर यामध्ये जो ट्रेलिंग फर्स्ट बुक झालेला आहे तो बुक झालेला आहे बँक निफ्टीचा 12 वाजून 12 मिनिटांनी. 45,700चा पी तो झालेला आहे 33 मध्ये. आणि यानंतर काहीच मिनिटांनी निफ्टीचा बुक झालेला आहे, तो झालेला आहे 12 वाजून 17 मिनिटांनी. 21,700चा पी तो झालेला आहे 118 मध्ये. तर दोन्ही इंडायसिसनी आज अपसाईडला चांगली रॅली दाखवलेली आहे आणि सेटअप अकॉर्डिंग दोन्ही इंडायसिसनी आपल्याला आज ट्रेड दिले. तर त्यामुळे आपण दोन्ही इंडायसिसमध्ये आज प्रॉपरली एक्झिक्यूट केलं आणि चांगल्या लेवलवर त्याला आपण बुक पण केलेलं आहे. जे लाईव्ह स्ट्रीममध्ये होते त्यांना मी एक्सप्लेन केलेलं होतं की कशाप्रकारे इथे सायकोलॉजी वर्क होत आहे आणि कशाप्रकारे मार्केट अपसाईडला जात आहे. ते होप करतो आजची पण लाईव्ह स्ट्रीम तुम्ही एन्जॉय केलेली असेल आणि ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह लर्निंग करायची असेल ते आमच्यासोबत लाईव्हमध्ये जोडू शकता आणि तुमची लर्निंग वाढवू शकता. त्याकरता तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करावं लागेल आणि डिटेल घ्यावं लागेल. डिटेल घेतल्यानंतर लगेचच तुम्ही आमच्यासोबत लाईव्हमध्ये लर्निंग करू शकता. आणि त्याचबरोबर हे जी मी रोज एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही लर्निंग मिळत असेल किंवा काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला दोन्ही ट्रेडचे अपडेट समजलेले असतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.